कार्तिक एकादशी म्हणजेच प्रबोधन एकादशी हा माझा बर्थडे आणि त्यालाच देवउठणी दिवस म्हणतात. देवउठणी म्हणजे काय एक्झॅक्टली? सो या देवउठणी या वर्षी मी फर्स्ट टाइम ऐकलं आणि त्याची खूप अमेझिंग स्टोरी आहे, इंटरेस्टिंग स्टोरी आहे. सो देवउठणी म्हणजे या दिवशी विष्णुदेव 4 महिन्यांनी उठतात, योग निद्रेतून उठतात. म्हणजे 4 महिन्यापूर्वी, म्हणजे जेव्हा श्रावण सुरू होतात त्याच्या पूर्वी विष्णुदेव झोपतात आणि मग ते त्यांची ड्युटी ऑफ होते. मग ते जबाबदारी देतात श्रावण सुरू होतो म्हणजे शिवजीवर. तर शिवजी तेव्हा सृष्टीचा भार उचलतात. त्याच्यानंतर श्रावणानंतर येतात आपले गणपती बाप्पा. सो त्यावेळेस ऑन ड्युटी असतात गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पा सृष्टीचा भार उचलतात. त्याच्यानंतर गणपती बाप्पा गेल्यानंतर पित्र असतं आपलं, तेव्हा आपले पूर्वज हे सृष्टीचा भार उचलतात, आपण त्यांना प्रे करतो. सो त्याच्यानंतर येते आपली नवरात्री. त्याच्यानंतर ऑन ड्युटी असतात 9 देव्या 9 रात्री. सो त्यांच्यावर असतो. सो नवरात्री नंतर आता त्याच्यानंतर दिवाळी येते. त्याच्यानंतर आता दिवाळीनंतर हा लक्ष्मीपूजन येते, त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि एंडला येते देवउठणी दिवस, म्हणजे 4 महिन्यानंतर विष्णुदेव पुन्हा उठतात आणि ऑन ड्युटी येतात. सो आता त्यांची ड्युटी असते. सो असं पूर्ण प्रत्येक वर्ष जर बघाल ना तुम्ही सण, तो देवाचा सण असो, त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते, तो सृष्टीचा भार उचलतो. ते हे 4 महिने विष्णुदेव झोपलेले असतात आणि त्याच्यानंतर ते उठतात. सो ही कहाणी मला म्हणजे रिसेंटली कळली, ती मला माझ्या गुरुकडून कळली. सो त्याला म्हणतात देवउठणी दिवस आणि तो दिवस म्हणजे माझा बर्थडे, विच इज कार्तिकी एकादशी, प्रबोधिनी एकादशी. सो आणि विष्णुदेव उठल्यानंतर तुम्हाला माहिती असतं की तुळशी विवाह असतो आणि सगळे मुहूर्त चालू होतात, लग्नाचे मुहूर्त चालू होतात, परत गृहप्रवेश असेल, जे काही चांगले कार्य करायचे असतात ते मुहूर्त या दिवसानंतर चालू होतात. तुलसी विवाह ऐकला असेल. सो एक्झॅक्टली सेम डे माझा बर्थडे. सो याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर आताची कळली आहे माहिती, तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की असा दिवस असतो, त्याला तुलसी विवाह स्टार्ट होतो. प्रबोधिनी एकादशी, कार्तिकी एकादशी, देवउठणी दिवस, हे एकाच दिवसाची नावं आहे आणि ती एकादशी 2 दिवस असते, हे पण आहे त्याच्यामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. आणि तुम्हाला या गोष्टी माहीत होत्या का? कमेंट करून कळवा, आणि नसतील तरी तुमच्या लहान मुलांपर्यंत पोहोचवा. सो ही गोष्ट सगळ्यांना माहीत असावी यासाठी हा व्हिडिओ. सो मी दीपा, ऑथर ऑफ 4 बुक, पैसा आणि श्रीमंती, प्रारंभ, प्रारब्ध, पापा कहते बड़ा नाम करेगी, बेटी हमारे ऐसा काम करेगी, प्रारब्ध इज माय रियल स्टोरी. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून्ड. बाय बाय. थँक यू.